मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि ही वेळ होती सकाळची 4:45 वाजले होते। अंगणामध्ये माझा छान सडा वगैरे टाकून झाला होता, अंगण झाडून पूर्ण अंगणात सडा टाकला होता आणि इतकं छान वातावरण होतं सकाळचं की बघा, आणि कोणीही उठलं नव्हतं, सगळीकडे अंधारी अंधार होता। आता वाजले 5 आणि आता मी चालले। आजपासून सुरुवात केली आहे, 2-3 दिवस याआधी गेली, 2 दिवस मधात नव्हती गेली, पुन्हा आजपासून सुरू झालं फिरायला जाणं। चला मग, थंडीचं फिरणं छान असतं, चला फिरायला। फिरायला जाण्यासाठी सुरुवात केली ते 8 दिवस झाले, परंतु चला म्हटलं आज थोडंसं शूट घेऊया। मी आणि माझ्या 2 मैत्रिणी आम्ही 3 जणी जातो फिरायसाठी आणि खूप लांबपर्यंत जातो, म्हणजे 1.5 ते 2 किलोमीटर जातो आणि पुन्हा वापस येतो। तर बरोबर 1 तासामध्ये आलं पाहिजे, या तऱ्हेने फिरून येणं होतं मग। आणि कारण सकाळचा डब्बा असतो त्यामुळे। आणि बघा सगळीकडे ना सगळा अंधार अंधार होता आणि आम्ही निघालो होतो 3 जणी आणि तिथून येईपर्यंत बरोबर 6 वाजले होते। बरोबर 6 वाजले फिरून आलो, तर आता रांगोळी टाकतो आणि त्यानंतर मग डब्याची तयारी। पहिले आंघोळ करून घेतो, तर पहिले रांगोळी टाकून घेतो बघा। अंगणातील झाडझूड, सडा, रांगोळी हे पारोशानेच करतात आमच्याकडे। आणि हे कामं झाल्यानंतर मग घरात झाडझूड भरायची, फरची पुसायची आणि त्यानंतर आंघोळ करायची आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला हात लावायचा, अशीच पद्धत आहे आमच्याकडे। आता प्रत्येकाची कशी आहे पद्धत, कामं करण्याची वेगवेगळी आहे प्रत्येक भागातील, परंतु आमच्याकडे पहिले अंगण झाडून टाकायचं आणि त्यानंतर मग सडा टाकायचा। अंगण झाडल्याशिवाय सडा टाकत नाही। पुन्हा अंगण झाडून पूर्ण जरी नाही झाडलं तरी थोडा तरी झाडू लावायचाच, 5 फराटे कोण नाही मारत, परंतु अंगण झाडल्याशिवाय सडा टाकत नाही। अंगण झाडून छान सडा टाकायचा, रांगोळी काढायची आणि त्यानंतरच मग घरातील कामं करायची। तर तुळशीजवळ ही कालची रांगोळी आहे, आता पोर्च झाडायचं आहे अजून, तर पोर्च झाडल्यानंतर मग पुसून टाकेल मी आणि त्यानंतर पुन्हा मग रांगोळी काढेल तुळशीजवळ। तर आंघोळ करूनच काढेल मी तुळशीजवळ रांगोळी। आणि आता माझ्या झाडझूड फरच्या वगैरे झाल्या होत्या, आंघोळ केली आणि आता बनवायचा होता मला डब्बा आणि चहा मांडून घेणार आहे मी, कारण चहा मांडल्याशिवाय काही अंगामध्ये अशी शक्ती येत नाही किंवा उत्साह येत नाही चहा पिल्याशिवाय। तशी चहाची खूप काही सवय नाही अशी मला, परंतु थोडा तरी पाहिजेच। तर हे चहा काढाच पितात, दुधाचा पित नाही सकाळचा, आणि मग ड्युटीवरून आले की मग वाटल्यास दुधाचा घेतात, परंतु सकाळचा चहा काढाच पितात। शुक्रवार होता त्यामुळे छान स्वस्तिक काढून शेगडीची छान पूजा करून घेतली आणि त्यानंतरच मग दाणे उकडायला ठेवले आणि चहा मांडून घेतला। आणि आता दाणे म्हणजे शिजले होते, थोडे फक्त नरम पडू द्यायचे आणि नंतर मग फोडणीला घालायचे। तर भाजीची तयारी मी करून ठेवली होती आणि यांची आंघोळ वगैरे झाली होती, म्हणून मग यांना चहा दिला आणि आता मी पण चहा घेऊन घेणार आहे। पहिले भाजी फोडणीला घालणार आहे, कारण भाजी फोडणीला घातली की मग ते शिजेपर्यंत थोडीशी पुन्हा मग कणिक भिजवून घेणार आणि नंतर मग मी चहा घेणार। तर आता कढईमध्ये तेल तापवून घेतलं आहे, मोहरीची फोडणी घातली, त्यानंतर कांदे आणि मिरची टाकून घेतली आणि कांदे मिरची थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे छान। आणि त्यानंतर त्यामध्ये मग धना पावडर, जिरा पावडर, थोडीशी हळद, तिखट, मीठ टाकायचे, पूर्ण मसाले छान तेलामध्ये होऊ द्यायचे आणि नंतरच मग त्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचे। तर टमाटर माहिती आहे का, आपल्याला भाजी जेवढी आंबट पाहिजे तेवढी टमाटर टाकायची आणि टमाटर छान शिजल्यानंतर मग जे दाणे उकडायला मांडले आहे ते दाणे टाकून घ्यायचे आणि थोडं पुन्हा पाणी टाकून त्यामध्ये ते दाणे छान शिजू द्यायचे आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं सांबार टाकायचा आणि या पद्धतीने दाण्याची भाजी करायची। तुम्ही तुरीच्या दाण्याची सुद्धा भाजी अशी बनवली ना तर खूप छान लागते आणि मोकळी भाजी चांगली लागते। अशी रश्श्याची भाजी मग त्यासाठी माहिती आहे का, पातळ रश्श्याची जर भाजी बनवायची झालं तर खूप मसाले न वाटता अगदी थोड्या मसाल्यामध्ये पण ज्वारीचं पीठ लावून त्याचा आराम पण छान होतं दाण्याचं, तर तशी पण भाजी मी बनवते। आणि आता चहा घेऊन घेत आहे, कारण भाजी फोडणीला घातलीच होती आणि आता फक्त कणिक भिजवून ठेवली होती मी आणि पोळ्या टाकायच्या होत्या। आता टमाटर छान शिजले होते, आता फक्त यामध्ये दाणे टाकायचे आहे। तर दाण्यातील जे पाणी आहे ते आता थोडंसं राहिलं होतं तर ते गाळून टाकायचं आणि फक्त दाणे टाकायचे यामध्ये। बघा या पद्धतीनं दाणे छान शिजले होते आणि दाणे टाकल्यानंतर मग पुन्हा थोडं यामध्ये पाणी टाकायचं, जेणेकरून आपण जे मसाले टाकले आहे म्हणजे तिखट, मीठ हे दाण्याला पण लागलं पाहिजे, तरच भाजी छान लागते। नाहीतर मग ते दाणे माहिती आहे का, दाण्याला बिलकुल तिखट मिठाची चवच लागत नाही।
म्हणून मग थोडं पाणी टाकून पुन्हा दाणे छान शिजू द्यायचे आणि त्यानंतर मग सांबार टाकायचा आणि दाणे टाकल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवलं आणि आता कणिक भिजवूनच ठेवली होती मी. आता पोळ्या टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मग यांचा डबा भरणार आहे. तर फक्त यांच्या पुरत्याच पोळ्या टाकल्या आहे मी, कारण आम्ही बनवणार होतो मसाला भात, म्हणजे तिघींसाठी, मी, आई आणि वैष्णवी आम्ही. हे गेल्यानंतर मग मी मसाला भात छान फोडणीला घातला आणि मग देवघर साफ करायला घेतलं. देवघरातले पूर्ण देव छान बाहेर काढून घेतले आणि सगळं छान देवघर पुसून घेतलं. आणि पुसून घेतल्यानंतर मग पुन्हा हा पाट बनवला आहे मी. तर अगदी इतका फेस टू फेस झाला आहे की असा बाहेर पण निघत नाही आणि अंदर पण घुसत नाही, म्हणून त्याला बघ असा तिरपा करून घालावा लागतो बघा, या पद्धतीने, तरच तो अंदर घुसतो, नाहीतर मग असा तर सरळ तर घुसतच नाही. आणि या 2 स्टेपमध्ये बनवला आहे पाट छान. आणि त्यानंतर मग त्यावर छान नवीन कपडा होता तो अंथरला आणि छान या पद्धतीने देवपूजा करून घेतली. आणि आता मसाला भात पण छान झाला होता. तर आता देवाला नैवेद्य ठेवणार आहे आणि नंतर मग मी जेवण करून घेणार आणि नंतर जाणार आहे दुकानात. तर असो, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.